भीम नमो बुद्धाय. बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉर्पोरेशनच्या वतीने आज आपण बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची समीक्षा किंवा संशय निवृत्ती या विषयाच्या अनुषंगाने ऑनलाईन मीटिंग 9 घेत आहोत. बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरच्या वतीने आपण जी टॅगलाईन आपण घेतलेली आहे, जागृतीचा अग्नी तेवत ठेवूया, या विषयाच्या अनुषंगाने आपण इतर मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपला माईक बंद ठेवा. या बुद्धिस्ट ट्रेनिंग सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन मीटिंग मध्ये सर्वांचं मी प्रथम सहर्ष स्वागत करतो. बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर म्हणजेच बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. पुन्हा एकदा आपण या मीटिंगची सुरुवात त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने करत असतो. तर मी आदरणीय प्राध्यापक अंकुरजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण पंचांग प्रणाम, वंदन, त्रिशरण पंचशील या गाथा घ्याव्यात ही विनंती. आयुष्यमान अंकुरजी चव्हाण साहेब. आपण सर्वजण हात जोडूया, पंचांग प्रणाम आम्ही अभिवादन करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वंदन. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि
सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. खूप खूप धन्यवाद. आयुष्यमान प्राध्यापक अंकुजी चव्हाण साहेब, आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये पंचांग प्रणाम, वंदन, त्रिशरण आणि पंचशील या गाथा घेऊन धम्ममय वातावरण निर्माण केलं आहात, त्याबद्दल आपल्याला साधुवाद. आज आपण एका महत्वाच्या या मीटिंगच्या निमित्ताने उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी महाचौदार क्रांती दिनाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्ताने आपल्या सगळ्यांना मंगलमय सदिच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो. आणि आपली जी नियोजित ऑनलाईन मीटिंगच्या अनुषंगाने जी कार्यक्रम पत्रिका आहे, त्यानुसार आपला जो विषय आहे, द बुद्धा अँड हिज धम्मा, म्हणजेच द बुद्धा म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्मा, धम्म या ग्रंथाची समीक्षा म्हणजे संशय निवृत्ती आपण करण्यासाठी हा विषय घेतलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने आज आपण सगळेजण उपस्थित आहात. त्यापैकी या विषयाच्या संदर्भामध्ये ज्यांना काही शंका आहेत, त्या शंकांची संशय निवृत्ती करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि धम्म चळवळीमध्ये ज्यांनी गेली 50 वर्षे आपलं काम करत आहेत, असे सत्येंद्रजी तेलतुंबडे सर आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगाने धम्म साकळ्या करणार आहेत. तर मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की वरील काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला आपल्याला प्रश्न किंवा शंका उपस्थित करायचे आहेत. तत्पूर्वी मी आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना या विषयाच्या अनुषंगाने थोडक्यामध्ये प्रस्तावित करण्याची विनंती करतो. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर. धन्यवाद. जय भीम साहेब. जय भीम. नमोदय. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगान तपो सुखो. सुखद आहे बुद्धत्व प्राप्त होणं, सुखद आहे सद्धम्म देशना, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे संघाने एकत्रित केलेला अभ्यास तप. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांच्या या ग्रंथाच्या वर्गातील 14वी आणि धम्मपदातील 194वी गाथा आहे. द बुद्ध अँड
1949 साली बाबासाहेब म्हणतात की माझा ग्रंथ येईपर्यंत आपणास या ग्रंथाचा उपयोग होईल. समारोप करताना ते म्हणतात भगवान बुद्धांच्या वर आणि त्यांच्या धर्मावर जे आक्षेप घेतले त्या आक्षेपाचं खंडन आणि मंडन करण्याचा माझा विचार होता. मात्र मी स्वतः एक ग्रंथ लिहिणार असल्यामुळं त्यामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं विस्तृत विवेचन करणार आहोत. त्यामुळे आक्षेपावर वेळ घालवण्याचा विचार मी सोडून दिला. या ग्रंथाची सुरुवात बाबासाहेबांनी दिल्ली येथील आपल्या बंगल्यामध्ये विधिवत सुरुवात केलेली आहे. मी थोडं पंचांग मागितलंय कारण 24 ऑक्टोबर 1951 ला विजयादशमी असावी असं एक मला शंका आलेली आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं जे दरवर्षी कॅलेंडर प्रकाशित होतं त्यामध्ये या ग्रंथाची सुरुवात 24 ऑक्टोबर 1951 ला सकाळी 7 वाजता बाबासाहेबांनी त्रिचरण पंचशील घेऊन केली. असे नोंद आहे. आता काही कॅलेंडर मध्ये फक्त प्रारंभ दिलेला आहे. हा ग्रंथ बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर प्रकाशित झाला. पण त्या अगोदरची ही थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असली पाहिजे. ती म्हणजे बाबासाहेबांनी प्रथम द बुद्ध अँड हिज गॉस्पेल ग्रंथ लिहिला. त्याच्या टंकलिखित प्रती केल्या, टाईप करून घेतल्या आणि जगातील विद्वानांकडे त्या पाठवल्या की त्यामधील तुमच्या शंका कुशंका मत पाठवावे. परंतु कोणीच मत पाठवले नाही. मात्र एक माहिती आहे की जर्मनला ज्या विद्वानाकडे ते ग्रंथ पाठवला त्या विद्वानाने तो ग्रंथ जर्मनीमध्ये प्रकाशित केला. मला गेल्या वर्षीच अशी माहिती मिळाली की ज्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला दी बुद्ध अँड हिज गॉस्पेल, तो ग्रंथ की पब्लिशर कंपनी पुन्हा प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे. मी जवळपास 1-1.5 वर्षापासून त्या ग्रंथ प्रकाशनाची वाट पाहत आहे. कारण अनेकांचं मत पडलेलं आहे की बाबासाहेबांनी ज्यावर फक्त मत मांडली त्या मताच्या संदर्भाने तो ग्रंथ प्रकाशित होऊ नये. भारतामध्ये जर प्रकाशित झाला तर काही आंबेडकर अनुयायी त्याच्यावर तीव्र आक्षेप घेण्याची शक्यता आहे.
म्हणून जो बाबासाहेबांच्याच कालावधीमध्ये जर्मनीमध्ये प्रकाशित झाला, त्या देशामध्ये तो पुन्हा प्रकाशित करण्याची त्यांनी जे केलेली आहे, तयारी केलेली आहे. कदाचित तो प्रकाशित झाला असेल, पण माझ्यापर्यंत ती माहिती आलेली नाही. दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल या ग्रंथांच्या संदर्भामध्ये काही ज्या प्रती आहेत त्यामधल्या 10-12 प्रती घनश्याम तळवटकर ज्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला त्यांच्याकडेच असल्याचं मत नोंदवलं गेलं. बर्गे साहेबांनी आणि आम्ही, म्हणजे खरं तर बर्गे साहेबांनी त्यांचा जो मुलगा आहे इंजिनियर सुरज तळवटकर त्यांच्याकडून त्यातली एखादी प्रत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ती काय प्राप्त झाली नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये ती प्रत उपलब्ध असल्याचं समजलंय, मात्र ती काही मला अद्याप संपर्क झाला, फोन झाला. त्यांनी याची प्रत आपल्याकडे आहे असं सांगितलं, परंतु त्यांची काय ती प्रत देण्याची मानसिकता नाही किंवा त्याची झेरॉक्स. मात्र त्यांनी सांगितलं की दी बुद्धा अँड बाबासाहेबांनी ते गॉस्पेल नाव बदललं आणि गॉस्पेल ऐवजी धम्म नाव दिलं. त्यानंतर त्याचा प्रोलॉग म्हणजे आमुख याची भर घातली आणि उपसंहाराची भर घातली. तरीही त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर तुलनात्मक आणि साम्य विषयक संशोधन व्हायला पाहिजे, पण त्या संशोधनाच्या संदर्भात कोणाला ती संधी द्यायची किंवा त्याचा कसलाही दुरुपयोग होऊ नये, गैरवापर होऊ नये याच्यावर बरेच जण दक्ष आहेत. त्यामुळं त्यावर पुरेसं संशोधन झालं नाही. पण राजरत्न ठोसर यांचं जे मत आहे की त्या मतानुसार की त्यामध्ये उघडपणे 3-4 बदल केलेले आहेत. दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल मध्ये 7 बुक्स म्हणजे ज्याला मराठीत खंड म्हटलंय, त्यात 7च खंड होते. बाबासाहेबांनी दी बुद्धा अँड हा ग्रंथ कशा स्वरूपात प्रकाशित व्हावा, काय व्हावं या बाबतीत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जे ग्रंथपाल होते SS रेगे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यामध्ये त्यावेळच्या असलेल्या ट्रेडल प्रेस त्याची
वारंवार पुनर्बांधणी करावं लागणं, बौद्ध दीक्षेपूर्वी सप्टेंबर 1956 मध्ये प्रकाशित व्हावा, त्याचं बहुतेक पेजेस कंपोजिंग पण झालं होतं, प्रूफ रिडिंग पण झालं होतं, म्हणजे चालू होतं. बाबासाहेबांनी अगोदरच्या रात्री म्हणजे 5 डिसेंबरला रात्री 11:30 नानकचंद रट्टूंना त्या प्रस्तावनेची प्रत पुन्हा आपल्या टेबलवर ठेवायला सांगितली आणि त्याचं पुन्हा एकदा प्रूफ रिडिंग केलं. तर हे सगळं सांगायचं महत्वाचं कारण की हा ग्रंथ बाबासाहेबांनी पूर्णपणे लिहिलेला आहे. त्रैलोक्य बौद्ध सहाय्यकगण महासंघाचे संरक्षित यांनी आपल्या आंबेडकर अँड बुद्धिझम या ग्रंथामध्ये समीक्षा लिहिली, पण त्या समीक्षेमध्ये ते लिहितात की हा ग्रंथ बाबासाहेबांनी टिपणं काढल्यासारखा वाटतो. आणि या वाक्याचा प्रभाव त्यांच्या संस्थेत काम करणाऱ्या धम्मचार्यावर आणि अनेक जणांवर आहे. मात्र त्याचा सगळा इतिहास आणि त्याची सगळी बांधणी पाहिली आणि पाठवलेल्या प्रती पाहिल्या तर बाबासाहेबांनी हा ग्रंथ पूर्णच केलेला होता. ते टिपण नाही. यावर काही जणांनी दुसरा आक्षेप घेतला. काही जणांनी म्हणजे प्रामुख्याने आपण समीक्षा आपल्याला काही त्यांच्यावर टीका करायची नाही किंवा त्यांच्यावर दोषारोप करायचा नाही, पण त्यांची मतं समाजामध्ये पसरलेली आहेत की आपणच्या स्वरूपात किंवा प्रवचनाच्या स्वरूपात काहींनी त्याला मान्यताही दिलेली आहे. त्यामध्ये बामशेप सारख्या संघटनेचं म्हणजे बापशेपच्या संघटनेचं त्यांच्या संस्थापकाचं नाही मत बर का, म्हणजे कांशीराम साहेबांचं मत नाही. त्या इतर जणांचं त्यावर मत आहे की हा ग्रंथ त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांच्याकडे होता आणि या बाईने बऱ्याच गोष्टी त्यामध्ये ब्राह्मणांच्या मदतीने घुसडल्या, अशा प्रकारचं त्यांचं ओपिनियन आहे. मात्र आपण जर याचा इतिहास पाहिला तर असं काहीही झालेलं नाही, ज्याला प्रक्षिप्त शब्द म्हटला जातो. म्हणजे अनेक जे ग्रंथ आहेत, काही तुकोबांच्या गाथा आहेत की ज्या तुकोबांच्या गाथा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या लिहिल्या गेल्या वेगळ्या वेगळ्याकडे आहेत, पण त्याच्यामध्ये साम्यता नाही. आणि काही गाथा या नंतर घुसडल्या त्याला प्रक्षिप्त असं म्हणतात. आणि प्रामुख्याने हा प्रक्षिप्त शब्द बाबासाहेबांनी ज्या वेळेला अनाहिलेशन ऑफ कास्ट ग्रंथ लिहिला
आणि त्याच्यावर बाबासाहेबांचे आणि गांधीजींचे जे लिखाण झालं वेगळ्या वेगळ्या पेपरमध्ये, त्यामध्ये गांधीजींनी अनेक ग्रंथ, हिंदू ग्रंथामधले अनेक संदर्भ, अनेक वाक्य, अस्पृश्यता या गोष्टी प्रक्षिप्त असल्याचं मत नोंदवलं होतं. याच पद्धतीचं मत या काही संघटनेने नोंदवलं की या ग्रंथामध्ये काही गोष्टी प्रक्षिप्त आहे. एकाने तर माझ्याशी बोलताना सांगितलं की हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला, पण त्यामध्ये फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म यावरच लिहिलं, संघावर काही लिहिलं नाही. मी त्यांना विचारलं की असं तुम्ही का म्हणता? ते म्हटले नावातच आहे ना, संघाची निर्मिती आम्ही केलेली आहे. म्हणजे जे नॉन रिलिजियस बोलत होते त्यांच्या कार्यकर्त्याचं हे मत आहे. हे सगळं आपल्या बुद्धिस्ट सेमिनरीच्या आणि श्रद्धावंतच्या अभ्यासकांना सांगण्याचं कारण असं आहे की श्रद्धावंत अभ्यासामध्ये या ग्रंथाचे पहिले 2 बुक्स म्हणजे पहिले 2 खंड आपल्या अभ्यासाला घेतले आहे. आणि यामधील आणि बाबासाहेबांच्या भाषणामधील ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बुद्धिस्ट सेमिनरीने स्वीकारल्या आहे. बाबासाहेबांनी एक जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धर्मामध्ये संशोधन करण्याचा आमचा हेतू नसून आम्हाला बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. याचा संदर्भ बुद्ध आणि त्यांच्या धम्मातही बाबासाहेबांनी दिलेला आहे की भगवान बुद्धाच्या धम्माची व्याख्या कोणी कोणी कशी कशी केली, त्यामध्ये जे नॉन बुद्धिस्ट आहेत त्यांनी केलेली व्याख्या, ज्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माचे मूळ सूत्र न अभ्यासता अभिधम्मावर आणि त्यावर केलेल्या लिखाणावर आपली मतं बनवली त्या पद्धतीचे लोक, आणि जे मानसशास्त्राचे, मानववंशशास्त्राचे, समाजशास्त्राचे, तत्वज्ञानाचे जे विद्यार्थी नाहीत अशा लोकांनी केलेल्या व्याख्या. तर याच अनुषंगाने आम्हाला ही सगळी प्रोसेस माहिती असली पाहिजे की बाबासाहेबांचा ग्रंथ त्यांच्या हयातीतच पूर्ण झाला. एवढंच नव्हे तर त्याचा जसा प्रारंभ बाबासाहेबांनी केला तसाच समारोप असताना हा ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांची तहान भूक हरली जायची. बाबासाहेब डायबिटीजचे पेशंट होते तरी सुद्धा त्यांच्या समोर आणलेलं जेवण सुद्धा ते घ्यायचे नाही, पाणी सुद्धा नाही घ्यायचे. रात ते त्यामध्ये ते तल्लीन व्हायचे. नानकचंद रत्तूंनी सांगितलेलं एक अनुभव सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी बाबासाहेब जे लिहायचे ते नानकचंद रत्तूला टायपिंग करायला द्यायचे आणि नानकचंद रत्तू
ते टायपिंग करत बसायचा, त्याला रात्री 10-11 वाजायचे आणि मग हे नानकचंद रत्तू तिथून पुढं आपल्या सायकलवर 10-12 किलोमीटर सायकलवर जायचे आणि सकाळी पुन्हा यायचे. ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आल्यावर ते नानकचंद रत्तूला लवकर पाठवायचे. एकदा त्यांनी असंच पाठवलं आणि नानकचंद रत्तू सकाळी पुन्हा टायपिंग करायसाठी 8-9 वाजता आले, तर बाबासाहेब अभ्यासच करत होते. नानकचंद रत्तूने आपण आल्याची जाणीव करावी म्हणून द्यावी म्हणून कागद इकडं तिकडं केले, तर बाबासाहेबांनी मान वर करून म्हटलं, अरे नानक, तुला जायला सांगितलं होतं, तू अजून गेला नाहीस का? नानकचंद रत्तू त्यांच्या ग्रंथात म्हणतात की त्यावेळेला माझ्या डोळ्यातच अश्रू आले की हे तपस्वी रात्रभर अभ्यासच करत होते, त्यावर लिहितच होते आणि वेळ कसा गेला हे त्यांच्या लक्षातही आलेले नाही. तर आम्हाला या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे की बाबासाहेबांनी त्यांचा ग्रंथ पूर्ण केलेला होता. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीने 1957 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केला. हे प्रकाशित केलेलं माहीत झाल्याबरोबर या ग्रंथाची प्रत भदंत आनंद कौसाले यांनी मिळवली. ती ते श्रीलंकेला जात असताना प्रत घेतली, ते श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेमध्ये त्यांनी त्या ग्रंथाचं हिंदी भाषांतर केलं आणि 1961 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीने भगवान बुद्ध और उनका धर्म नावाने प्रकाशित केला. भगवान बुद्ध और उनका धर्म. त्यानंतर 1970 साली मराठी आवृत्ती प्रकाशित झाली, की ज्या मराठी आवृत्तीचे अनुवादक घनश्याम तळवटकर, प्राचार्य म.भी. चिटणीस, त्यावेळेला ते प्राचार्य नव्हते झाले, नंतर झाले, प्राध्यापक होते, आणि शा.शं.रेगे, हे सगळेच तिघ पण माझ्या माहितीनुसार ब्राह्मण होते. पण ब्राह्मण असले तरी त्यांनी बाबासाहेबांच्या सोबत 56ला धम्म दीक्षा घेतली आणि ते बाबासाहेबांच्या सोबत धम्मावर अनेकदा चर्चा करत, म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीने ट्रान्सलेशनची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली होती. शामराव जाधव नावाचे बाबासाहेबांचे ड्रायव्हर होते, जे दिल्लीमध्ये बाबासाहेबांसोबत होते. शामराव जाधव त्यांचा अनुभव सांगताना म्हणतात की बाबासाहेबांनी एकदा रात्री मध्यरात्री आम्हाला सगळ्याला उठवलं आणि शामराव जाधवांना बोलवलं, ड्रायव्हरला बोलवलं, त्यांना सांगितलं की पेढे घेऊन ये. शामराव जाधव मध्यरात्री गेले. दिल्लीमधून त्यांनी मिठाईचं दुकान उघडायला लावलं. मिठाई आणली, म्हणजे पेढे आणले आणि बाबासाहेबांनी निम्म्या रात्री आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना ते पेढे खाऊ घातले.
आणि मग बाबासाहेबांनी विचारलं, अरे तुम्ही पेढे खाल्ले, पण तुम्हाला माहितीये का मी तुम्हाला हे पेढे का दिले? सगळ्यांचं उत्तर नकारार्थीच होतं. मग बाबासाहेबांनी सांगितलं की अरे मी हा द बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथ लिहून पूर्ण केला आणि त्या पूर्णतेच्या आनंदाप्रित्यर्थ मी तुम्हाला सर्वांना हे पेढे देत आहे. म्हणजे बाबासाहेबांना ग्रंथ पूर्ण झाल्याचं जितकं आनंद आणि समाधान होतं की बाबासाहेबांनी ग्रंथ पूर्ण झाल्याबरोबर सगळ्यांना पेढे वाटलेले आहे. त्यामुळं या ग्रंथावर जो आक्षेप आहे की तो बाबासाहेबांचा अपूर्ण राहिला, तो प्रक्षिप्त राहिला, या गोष्टीतून सेमिनरीच्या सर्वांनी बाहेर पडलं. आता काही जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, लोकांनी केलेले आहेत, त्यातला एक प्रश्न असा आहे की द बुद्ध अँड हिज धम्म याचं ट्रान्सलेशन भगवान बुद्ध होतं का नाही? मी या बाबतीत बऱ्याच जणांशी चर्चा केली, काही भंतेजींशी चर्चा केली. काही जणांनी स्पष्टच सांगितलं की द बुद्धचं भाषांतर भगवान कसं होईल? द शब्दाचा अर्थ भगवान कसा होऊ शकतो? ते एक आर्टिकल आहे, ते उपपद आहे. पण जे इंग्रजीचे अभ्यासक आहेत, ज्यांनी ग्रामर अभ्यासला आहे, इंग्रजी ग्रामर, त्यांना आर्टिकल ए अँड डी हे 3 आहेत आणि द हे निश्चित असलेल्या गोष्टीच्या समोर वापरलं जातं. म्हणजे द अर्थ, द सन. तसं द बुद्ध आणि बाबासाहेबांचं ठाम मत एकमेव बुद्ध, आणि ज्याला त्रिपिटकामध्ये अनेक ठिकाणी भगवान बुद्ध म्हटलेलं आहे, भगवो म्हटलेलं आहे. जे बौद्ध आहेत, जे पालीचे अभ्यासक आहेत, ज्यांची बौद्ध मानसिकता आहे, त्यांच्या दृष्टीने भगवान शब्दाचा अर्थ म्हणजे सगळ्या वासनेचा, तृष्णांचा नाश केलेला, म्हणजे भग्ग केलेला. त्यांच्या दृष्टीने बुद्ध भगवान आहे आणि ते या दृष्टीने आहेत की तृष्णेचा नष्ट केलेला. पण ज्यांच्यावर ब्राह्मणी धर्माचा पगडा आहे, हिंदू धर्माचा पगडा आहे, की जे भगवान म्हणजे देव, भगवान म्हणजे ईश्वर असा अर्थ जे लावतात आणि त्या दृष्टीतून, त्या नजरेतून या भाषांतराकडे पाहतात, त्यांच्या दृष्टीने भगवान शब्दाचा अर्थ, द बुद्ध या शब्दाचा अर्थ भगवान घेणं चुकीचं आहे. ही त्यांची दृष्टी आहे. त्या दृष्टीवर आपण आक्षेप घेण्याचं गरज नाही, पण त्यांनी मत बदलावं त्यांचं, अशी माझी इच्छा आहे. कारण ज्या भगवंताच्या गाथा आहेत, ती भगवान बुद्धाच्या धम्माची जी एकता आहे, ती जवळपास 26 वर्ष ती सगळ्या जगाने टिकून ठेवलेली आहे. ती म्हणजे सगळे देश भगवान बुद्धाच्या
संदेशाची उपदेशाची भाषा पालीच वापरतात आणि पालीच गाथेचं संगायन करतात. जगामध्ये पाली मधून जी धम्माची एकता स्पष्ट झालेली आहे ती स्पष्टता सगळ्या जगाने पाळलेली आहे आणि कित्येक देशामध्ये गॉड ही बौद्ध राष्ट्रामध्ये संपर्क नाही. काही देशामध्ये आहेत कारण त्यांच्यावर महायान पंथाचा प्रभाव आहे. पण अनेक देशामध्ये भगवान हा शब्द पाली म्हणूनच वापरला जातो आणि बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या बौद्ध जनांच्या प्रतिज्ञेमध्ये भगवान शब्द वापरला. दि बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा शब्द आलेला आहे. त्यानंतर भगवान बुद्धांचे वेगळी वेगळी एक नाही दोन नाही 1000 नाव असल्याचं इगतपुरीच्या विपश्यना रिसर्च सेंटरनी शोधलं आणि बुद्ध सहस्त्रनाम नावाचं एक ग्रंथ पण विपश्यना रिसर्च सेंटरनी प्रकाशित केलेला आहे. म्हणजे आमच्या दृष्टीने त्या शब्दात गुंतू नये आणि बुद्धाला जे सगळं जे भगवान पाली मधून तृष्णा नष्ट करणारा म्हणून जे स्वीकारते तेच आम्ही बुद्धिस्ट सेमिनरीने स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे. ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहेच. अनेकांनी या भगवान शब्दाची इतकी धास्ती घेतली आणि त्याच्यामध्ये काही मार्केटिंगचा पण विषय होता की त्यांनी ट्रान्सलेशन केल्यावर भगवान शब्द काढला आणि बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ असं हे केलं. त्याचं कारणच आहे की त्या लोकांचा दावा होता की आम्ही बाबासाहेबांच्या ग्रंथाचं जसंच्या तसं भाषांतर केलेलं आहे. मात्र आत ब्राह्मणी मानसिकतेतून हिंदू मानसिकतेतून अनेक इंग्लिश शब्दाचे अर्थ त्यांनी त्या पद्धतीने लावलेले आहेत. बौद्ध धर्माच्या पाली भाषेच्या त्यांच्या फिलॉसॉफीच्या अनुषंगाने लावलेले नाही. तर ही सगळी पार्श्वभूमी आपणा पुढं मी आवर्जून मांडलेली आहे. आपल्याला जे बाबासाहेबांनी संशय शंका आक्षेप शब्द वापरले त्याच अनुषंगाने या ग्रंथाच्या माध्यमातून किंवा ग्रंथाच्या विषयाची आपली जे बाबासाहेब धम्माचे 6 गुण सांगतात त्या गुणानुसार हा ग्रंथ सुस्पष्ट आहे. सरळ मार्गाने लिहिलेला आहे. त्यामध्ये लपाछपी काहीही नाही. त्याच अनुषंगाने आपल्याला जसं काही बुद्ध धम्म म्हणजे काही गुप्त मंत्र म्हटलं जातं, काही तंत्रयानी लोक वज्रयानी लोक त्यामध्ये गुप्तता ठेवतात. ते सगळं बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे आणि बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने आपला उपदेश वेड्या वाकड्या मार्गाने सांगितला नाही, सरळ सांगितला. या ग्रंथामध्ये आपले जे काही गोष्टी समजलेल्या नसतील त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. बाबासाहेब त्यांच्या उपोद्घातात म्हणतात की मी
या ग्रंथामध्ये काहीही नवीन सांगितलेलं नाही. मी अश्वघोषाचा खूप खूप आभारी आहे, कारण अश्वघोषाने लिहिलेलं बुद्ध चरित्र मी जसच्या तसं या ग्रंथामध्ये घेतलेलं आहे. खर तर अश्वघोष हे महाकवी आहे, बाबासाहेब म्हणतात. हे महाकवी आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीने रूपक, ज्या पद्धतीने भगवान बुद्धाचं जीवन मांडलंय बुद्ध चरित मध्ये, आणि बर्गे साहेबांनी आम्ही तो ग्रंथ पण मूळ अश्वघोषाचा मिळवलेला आहे. पण तो सगळा ग्रंथ आम्हाला मिळवता आला नाही. त्याचा पहिलाच भाग मिळाला मूळ. तर बाबासाहेबांनी ते जे म्हटलं ते मी बरंच ताडून पाहिलं. तर त्याच्यातला पहिला भाग जो आहे तो बाबासाहेबांनी पहिल्या आणि दुसऱ्या खंडात जवळपास जसाच्या तसा घेतलेला आहे. बाबासाहेबांकडं एका पत्रकारांनी दुसरा एक प्रश्न विचारला होता. हा बाबासाहेबांना व्यावहारिक जगाची खूप जाणीव होती. ते पत्रकार म्हटले की तुम्हाला धर्माची काय आवश्यकता आहे? तर बाबासाहेबांनी सांगितलं की श्रीमंत लोकांना, सत्ताधारी लोकांना धर्माची आवश्यकता नाही, पण गरिबांना धर्माची आवश्यकता आहे. कारण धर्म त्यांच्या जीवनामध्ये आशा निर्माण करतो आणि धर्माने ते प्रयत्न करतात, म्हणून धर्म आवश्यक आहे. त्या पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारला की मग तुम्ही तुमचा स्वतःचा धर्म का नाही स्थापन करत? बाबासाहेबांनी दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर आम्हाला लक्षातच ठेवलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की मी कितीही विद्वान असलो तरी एका अस्पृश्याने स्थापन केलेला धर्म किती लोक स्वीकारतील? बाबासाहेबांच्या मते भगवान बुद्ध माझ्याही पुढे, म्हणजे बाबासाहेबांच्याही पुढे 100 वर्ष आहेत. ही जी सगळी ही केली ग्रंथाच्या संदर्भात, मग महाबोधी जनरल मध्ये एका जीवक नावाच्या टोपण नावाने, श्रामणेर जीवक म्हणून डिसेंबर 1959 मध्ये या ग्रंथावर खूप टीका केली. त्यात म्हटले की लिहिणारा व्यक्ती महान होता, परंतु हा ग्रंथ महानही नाही आणि चांगलाही. म्हणजे अर्थात श्रामणेर जीवकाला ठोसपणे अनेकांनी उत्तर दिलेले आहे आणि ते मोडूनही काढलेले आहे. काहींनी आता एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय की त्याचे संदर्भ द्यायचे. पण भदंत आनंद कौसालयन यांनी या बाबतीत म्हटलं की जर रामायणामध्ये कोणते संदर्भ नाही, महाभारताला कोणते संदर्भ नाही, वेदाला कोणते संदर्भ नाही, बायबलला कोणते संदर्भ नाही, पुराणाला कोणते संदर्भ नाही, मग बाबासाहेबांच्या या धर्म ग्रंथालाच संदर्भ का आवश्यक आहे? अर्थात जगाच्या दबावापुढं आणि भदंत आनंद
या लोकांचा जो आक्षेप होता की भगवान बुद्धाचा धर्मच नाही, त्या युवकांनी तर लिहिलं की त्या मूलभूत गरजा आणि नियमांशी सुसंगत धर्म असला पाहिजे. ही जी बुद्ध आणि त्यांची धम्ममधली व्याख्या केलेली होती, त्याच्यावर मी रोहित सरांशी चर्चा केली आणि नंतर मी पण तो ग्रंथ मिळवला की जे अब्राहम मास्लोनी सिद्धांत मांडला, जीवनाच्या सुसंगत जीवनाच्या मूलभूत गरजांचा जो ट्रँगल मांडलेला आहे, त्या ट्रँगलला अनुसरून बाबासाहेबांनी आपल्या धम्मामध्ये ती गोष्ट नोंदवलेली आहे. असे अनेक सायन्सचे सिद्धांत आहेत, सायकोलॉजीचे सिद्धांत आहेत, फिलॉसॉफीचे सिद्धांत आहेत की जे बाबासाहेबांनी स्पष्ट करून सांगितले की हे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले. जे मानसशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे की मानसशास्त्राने स्मरणाचे प्रकार किंवा स्मरण कशा कशामुळे होतं याचे प्रकार 7 ते 8 केलेले आहेत. त्यावरही मतभेद आहेत. पण भगवंतानी मात्र या स्मरणाचे स्मृतीचे प्रकार 17 सांगितलेले आहेत. सायकोलॉजी अजून तिथपर्यंत पोहोचली नाही आणि हे सगळं विवेचन बाबासाहेबांनी आपल्या या ग्रंथामध्ये केलेलं आहे. तर हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे. मात्र एक गोष्ट सांगितली पाहिजे की जगातला एकमेव असा ग्रंथ आहे की ज्याने ग्रंथ प्रामाण्य नाकारलेला आहे. म्हणजे ग्रंथ प्रमादित आहेत असं मानणं म्हणजे सुद्धा त्यांनी धर्म सांगितलेला आहे. म्हणजे ग्रंथाला प्रमाण मानू नका असा म्हणणारा हा जगातील एकमेव उज्ज्वल उत्कृष्ट मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे. आणि या अनुषंगाने आपल्या या ग्रंथाच्या सगळ्या संशय शंका आक्षेप त्याचं निरसन झालं पाहिजे, शंकांचं निरसन झालं पाहिजे, संशयाची निवृत्ती झाली पाहिजे आणि आक्षेपाचं खंडन झालं पाहिजे आणि मगच आम्ही या ग्रंथाला सेमिनरी या बुद्धिस्ट सेमिनरीचे एक मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांनी सांगितलं की त्याच्यामधले 4 प्रश्न
मात्र या धर्माला भविष्य असल्या ज्योतिषी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या धम्मामध्ये नाही, तर तो अर्थ धर्माला प्राप्त केला पाहिजे. आणि धर्माची व्याख्या कशी बदलत गेली हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं धर्मच म्हटलं पाहिजे. आता जनगणना येते, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियानी स्पेशल पत्रक काढलेलं आहे की धर्मच्या पुढं बौद्ध लिहा. म्हणजे जनगणनेमध्ये रिलिजन शब्द आहे, तर आमचा रिलिजन म्हणून आमची नोंद बौद्धच करा असं परिपत्रक काढलंय. ज्यांना जे धम्म म्हणतात त्यांना म्हणजे जगाच्या सगळ्या गोष्टीवर रिलिजनच शब्द वापरला जातो. जे बौद्ध राष्ट्र आहे ते बौद्ध राष्ट्र सुद्धा याला धम्म न म्हणता, म्हणजे पाली शब्द आहे, धम्माचा सरळ अर्थ पालीमध्ये धर्म आहे, पण बाबासाहेबांनी हे चुकीचे अर्थ आपल्या या विचाराला जोडले जाऊ नये म्हणून आवर्जून धम्म नाव दिलं. गॉस्पेल या शब्दाचा अर्थ सत्यगाथा, आणि त्या गॉस्पेलला अवतार किंवा ईश्वराचं स्वरूप अशा प्रकारचा अर्थ असल्यामुळं गॉस्पेल शब्द नाकारला असावा असं धनंजय कीरांचं मत आहे. तर बाबासाहेबांनी यावर कुठं काही लिहिलं नाही. तर जनगणनेमध्ये आम्हाला रिलिजन म्हणून, धर्म म्हणून बौद्धच लिहायचं आहे. तर हे एवढं विवेचन आता केलंय. 10 मिनिटं शिल्लक आहे. आपल्याला जे काही संशय, आक्षेप आणि शंका असतील त्या आपण विचाराव्यात. आवश्यकता वाटल्यास आपण अजून एक हे सत्र घेऊया. हे सगळंच रेकॉर्डिंग पण आपले रोहित सर आवर्जून करत असतात, कारण कधी कधी आपल्याकडून किंवा माझ्याकडून पण काही ज्या गोष्टी त्रुटी राहिल्या त्याची पूर्तता, चुकून एखादा बोलताना शब्द चुकीचा गेला तर त्याची दुरुस्ती करण्याच्या अनुषंगाने हे रेकॉर्डिंग केलं जातं आणि आपणा सर्वांना ते उपलब्धही केलं जातं. तर आपण आपल्या संशय, शंका, आक्षेप विचारावेत अशी मी आपणास विनंती करून आपण या जगाच्या कल्याणाच्या मार्गावर बाबासाहेबांच्या शुद्ध धर्माच्या वाटचालीवर वेळ देत आहेत, आकलन चाचणी सोडवत आहेत. खूप खूप साधुवाद. यानंतर आपल्याला आकलन चाचणी 20वी आणि आत्ताच्या या लेक्चरवर लगेचच 30वी आकलन चाचणी आपल्या ग्रुपवर येईल. आपण या अनुषंगाने मी आपलं थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद साहेब. ज्यांना या विषयाच्या अनुषंगाने काही शंका असतील तर कृपया त्यांनी आपली शंका उपस्थित करावी. आपला माईक अनम्यूट करून शंका विचारावी. नसेल तर मी आयुष्यमान सुरजी वंशी साहेबांना विनंती करतो, कृपया आपण आभार व्यक्त करून शरणागत आणि धम्मपालन ही गाथा घ्यावी विनंती. आयुष्यमान सुरजी वंशी साहेब.
मला वाटते कोणाची शंका नाही. मी गोंक्षे सरांना विनंती करतो, कृपया आपण धम्मपालन गाथा आणि सरण ते गाथा घ्या आणि सर्वांचा आभार पण व्यक्त करा 2 शब्दामध्ये. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आत्ताच आपले बुद्धिस्ट सेमिनारचे मुख्य समन्वयक, गाढे अभ्यासक, पत्रकार, लेखक असे गुरुवर्य तेलतुंबडे सर जे काही आम्हाला दर्शन केलेलं आहे बुद्ध आणि त्याच्या धम्म, काही गोष्टी आम्हाला खूप माहितीच नव्हत्या. 17 मध्ये जे सर्व, तसेच आमचे बडगे सर हेही आमचे गुरुवर्य आहेत. यांनी वेळात वेळ काढून हे सर्व काही कार्य करतात आणि उपस्थित सर्व त्यांचे आम्ही आभारी आहोत की आपण पूर्ण सत्र शांतपणे शांत चित्ताने ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आपण आता ऑनलाईन बुद्धिस्ट सेमिनारीची सांगता करत असताना बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की धम्मपालन गाथा आणि त्यानंतर शरणागती, तर त्याप्रमाणे बुद्धिस्ट सेमिनारी आपण त्यांचं तंतोतंत पालन करत असतो. आता मी धम्मपालन गाथा घेत आहे. सब्ब पापस्य करंगं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं गसेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच्च अपम्मी सुत्वान धम्म कायंग पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वर्णं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलम. नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वर्णं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलम. नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वर्णं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.